हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज ना आपण टॉपचं कटिंग करणार आहोत. जसं की पंजाबी ड्रेसवरची कुर्ती म्हणजेच टॉप, तर त्याचं आपण कटिंग करणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग करणार आहोत, म्हणजे पूर्ण शिलाई बघणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण कटिंग बघणार आहोत. तुम्ही कटिंग व्यवस्थित बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या समजून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळं काही व्यवस्थित समजेल. तर बघा, तुम्हाला मेन फॅब्रिक आणि अस्तर हे मी दोन्ही पण दाखवलेलं आहे. आता हे मी अस्तर आहे ना 2 मीटर घेतलेला आहे आणि मी आता ह्याची पूर्ण उंची टाकणार आहे. तर पूर्ण उंची अस्तरवरती आपल्याला टाकायची नसते, तर पूर्ण उंची आपल्याला मेन फॅब्रिकवरती टाकायची असते आणि अस्तरवरती पूर्ण उंचीच्या 4 ते 5 इंच आपल्याला हप घ्यायचं आहे खालून. म्हणजे जसं की उंचीला आपण खालच्या साईडून कमी घेत असतो अस्तर, कारण ते आतमध्ये जातं, अस्तर बाहेर वगैरे येत नाही. तर अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा, पाहू शकता तुम्ही, इथं मी खालच्या साईडनी पण तेवढंच उंची टाकलेली आहे आणि वरच्या साईडनी इथं गळ्यासाठी मी थोडासा कपडा कट करून घेत आहे किंवा भाईसाठी. तर अशा पद्धतीने वरच्या साईडनी पण मी कट करून 2 भाग सुट्टे सुट्टे केलेले आहेत. हे दोन्ही पण भाग फोल्डमध्ये आहेत, म्हणजे 4 फोल्डमध्ये हे कपडा आहे. आणि इथं मी पूर्ण शोल्डर अगोदर टाकते. तर शोल्डर मी इथं 7 इंच टाकते, गळारुंदी 2.5 इंच टाकते. ठीक आहे, शोल्डर 7 इंच, गळारुंदी 2.5 इंच. पुढची गळारुंदी आपण इथं 2.5 इंच टाकलेली आहे आणि गळ्याची उंची 6 इंच टाकलेली आहे. तर आता मुंडा इथं मी 5.75 इंच किंवा 6.5 इंच तुम्ही उंचीप्रमाणे माप बदलतात. ठीक आहे, छातीच्या चेस्टप्रमाणे. तर इथं मी 6.5 इंच मुंडा घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग इथं टाकलेला आहे 9 इंच आणि अर्धा इंच लुजिंग, असं 9.5 इंच टाकलेला आहे. आणि त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन टाकलेला आहे. त्यानंतर वरती आपल्याला मुंड्याच्या तिथं वरती 1 इंच येऊन आपल्याला अशा पद्धतीचा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. अगोदर मागच्या मुंड्याचा द्यायचा आहे, नंतर पुढच्या मुंड्याचा द्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने मी आता मार्किंग करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला कमरेची उंची मोजायची आहे. शोल्डरपासून तर खालीपर्यंत कमरेची उंची होती इथं 13.5 इंच, तर मी इथं 14 इंचवरती नाही सॉरी 13 इंच, तर 13.5 इंचवरती टक केलं आहे. आणि त्यानंतर कंबर टाकायची आहे. ठीक आहे, तर इथं कंबर आहे 8 इंच, अर्धा इंच लुजिंग सोडलं आहे मी. 7.5 इंचच कंबर आहे, पण मी अर्धा इंच लुजिंग सोडून 8 इंचवर टिक केलं आहे. त्यानंतर कट उंची मोजायची, जे ड्रेसचा कट असतो साईडनी त्याचीसुद्धा उंची मोजून घ्यायची आपल्याला, जसं सीटपर्यंत घ्यायचं असतो ते कट. तर बघा, अशा पद्धतीने मी आता कट उंची पण इथं 20-21 इंच टाकलेली आहे. आणि अशा पद्धतीने मी इथं कट सीटचा पूर्ण भाग 9.5 इंच आणि अर्धा इंच म्हणजे सीटचा पूर्ण भाग 9 इंच आणि अर्धा इंच लुजिंग टाकलेला आहे. आणि 2-2 इंच इथं शिलाई मार्जिन वाढून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं 2-2 इंचवरती मार्किंग करत घेणार आहोत पट्टीच्या साह्याने. आणि हे आपले तिन्ही पण पॉईंट इथं तयार झालेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता इथं अर्धा इंच प्रत्येक जागी मी लूज का ठेवलं, तर आपण अर्धा इंचचे बॅकला टक्स पण देतो आणि ड्रेसमध्ये लूज असतं, त्याच्यामुळं थोडंसं अर्धा इंच लूज ठेवायचं, कारण ब्लाऊजमध्ये आपण सगळं कट ते कट घेतो, तसं नाही घ्यायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता खालच्या हेळ्यालासुद्धा सरळ लाईन मी मार्किंग करून घेतलेली आहे, कटलासुद्धा अशा पद्धतीने सरळ कटला लाईन मार्किंग करून घ्यायची आहे. तर तुम्हाला तर समजलंच असेल मी कशा पद्धतीने इथं मार्किंग केलेलं आहे, कोणते कोणते आपल्याला माप लागणार आहेत. आपल्याला माप सर्वात प्रथम छाती, कंबर आणि सीट घेर, त्यानंतर कंबरची उंची, कटची उंची आणि पुढचा गळा रुंदी, पुढचा गळा आणि आपल्याला मुंडा आणि कट उंची, कंबर उंची, हे सगळे आपल्याला मापं लागत असते. तर मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये कोणते कोणते मापं लागते ते तुम्हाला मी नक्की सांगेल. तर अशा पद्धतीने आपण इथं कटिंग केलेलं आहे ड्रेसचं, पाहू शकता तुम्ही. खूप सोपी पद्धत आहे. आता इथं शोल्डर मी इथं 4 इंच घेतलेलं आहे, अर्धा इंच दोन्ही पण साईडने आपलं शिलाई मार्जिंगमध्ये जातं आणि 3 इंच ड्रेसचं शोल्डर आपल्याला उरून राहतं. आता आपण पुढचा भाग जे कटिंग केलेला होता मागचा आणि पुढचा, ते आपण पुढचा काढून घेतलेला आहे. आणि आता इथं आपण मागचे टक्स टाकून घेऊया, जेणेकरून कमरेमध्ये ड्रेस अगदी फिटिंगमध्ये आणि छान असा बसतो. तर हे टक्स वरून खालीपर्यंत 10 इंच यायचे आणि मध्यातून 4-4.5 इंच आपल्याला रुंदी घ्यायची आहे.
आणि त्यानंतर हे 8-8 इंचचे टक्स घ्यायचे आहेत दोन्ही पण साईडला आणि अशा पद्धतीने पाव इंच दोन्ही पण साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे असं दोन्ही दुसऱ्या साईडला सुद्धा छापा मारून घ्यायचा जेणेकरून ते टक्स अगदी बरोबर मध्य साईजमध्ये यावेत आणि दोन्ही पण टक्स समोरासमोर यावेत म्हणून. तर अशा पद्धतीने आपण टक्सचं सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे बॅगच्या. आता फ्रंटचा मुंडा कट करून घेऊया. पुढचा मुंडा आपला थोडासा राहिला होता ते आपण फ्रंटचा मुंडा कट करून घेतला म्हणजे पुढच्या साईडचा. बॅक साईड तयार आहे, फ्रंट साईड तयार आहे. आता इथं आपण मेन कपडा इथं मी 4 फोल्डमध्ये कटिंग केला आहे आणि सुट्ट्या बाजू मी पुढे ठेवलेल्या आहेत आणि बंद बाजू माझ्याकडे ठेवलेल्या आहेत आणि त्याच बंद बाजूवरती हे आपण अस्तर व्यवस्थित ठेवून कटिंग करून घेणार आहोत. अगोदर आपण बॅगचा पार्ट टाकणार आहोत म्हणजे मागचा पार्ट आपण टाकून त्याच्यामध्ये दोन्ही पण साईडचं आपलं कटिंग करणार आहोत आणि त्यानंतर दोन्ही घड्याळ खोलून एक फ्रंट साईडला आणि एक बॅक साईडला अशा पद्धतीने आपण दोन्ही पण टाकून घेतले. आता आपलं फ्रंट आणि बॅक दोन्ही पण कटिंग करून झालेलं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिकचं. आता हे उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. आता जे इथं उरलेलं मेन फॅब्रिक आहे फक्त आता आपल्याला मेन फॅब्रिकची बाही कट करायची. तर मी अस्तरची बाही नाही करणार, अस्तरची केली असती तरी आपण अशीच केली असती. आता इथं डबल फोल्ड मी इथं कपडा घेतलेला आहे. हे कपडा अगोदर व्यवस्थित लाईनमध्ये मी इथं कट करून घेत आहे आणि अशा पद्धतीने 4 फोल्डमध्ये कपडा ठेवलेला आहे आणि जी ओपन बाजू आहे ती पुढं टाकलेली आहे, बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे. आणि इथं उंचीला मी इथं बाही घेणार आहे 17 इंच आणि त्यानंतर इथं अशा पद्धतीने बघा 3.5 इंच मुंडा खोली देणार आहे. आता कधी पण 0.5 इंचच्या पुढं जर बाही असेल तर 3.5 इंच मुंडा खोली द्यायची आपल्याला आणि त्यानंतर मागचा आणि पुढच्या मुंड्याचा मी व्यवस्थित आकार देऊन घेते. आणि त्यानंतर घडी मी इथं तुम्हाला तेवढी सांगितली तेवढीच घेतलेली आहे, जसं की 9 ते 10 इंच आपण इथं घडी घ्यायची अशा पद्धतीने. कारण 9 इंच छाती आहे तर अर्धा ते 1 इंच आपण बाहीमध्ये वाढवू शकतो ड्रेसच्या. आणि अशा पद्धतीने 2 इंच मार्जिन ठेवून मी इथं कट करून घेतलेला आहे मागचा मुंडा आणि फिटिंग लेवल. आणि त्यानंतर पुढचा मुंडासुद्धा मी कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पण बाह्या रेडी झालेल्या आहेत. पूर्ण कटिंग आपलं बाहीचं आणि ड्रेसचं तयार झालेलं आहे. आता आपण कॅनव्हासचं कटिंग करणार आहोत. तर हे आता पुढचा गळा मागचा गळा आपण ठेवणार आहोत. आता आपण जे ड्रेसचं पण कटिंग केलं ते आपण गळा नाही कट केला, फक्त मार्किंग करून मी तुम्हाला दाखवलं. कारण आपण डायरेक्ट ड्रेसचा गळा नाही कट करत, जसा आपण ब्लाऊजचा करतो तसा नाही कट करत. कारण अगोदर आपल्याला कॅनव्हासवरती कट करावं लागतं. कॅनव्हास तयार करून ते कॅनव्हास आपल्याला ड्रेसवरती बसवावं लागतं. तर बघा अशा पद्धतीने मी आता डबल फोल्ड कॅनव्हास घेतलेला आहे. चौकोन फोल्डमध्ये डबल फोल्ड कॅनव्हास घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला इथं गळा रुंदी 2.5 इंच, तुमच्या गळ्याची उंची जेवढी आहे तेवढी तुम्ही इथं घेऊ शकता. इथं गळ्याची उंची मी इथं 6 इंच टाकलेली आहे पुढच्या गळ्याप्रमाणे. आणि इथं मी थोडासा पान आकारचा शेप दिलेला आहे आणि थोडंसं 1 इंच मार्जिन पण ठेवलेलं आहे पुढं. आणि हे कॅनव्हास अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. हा पुढचा गळा. आता इथं बॅकचा गळा पण टाकते. इथं बॅकचा गळा आपण 2.5 इंच गळा रुंदी, जशी पुढची गळा रुंदी आहे तेवढीच घ्यायची आहे. आणि उंची आपण इथं बॅकची 5 इंचच घेणार आहोत, कारण बॅकला त्यांना जास्त मोठा नको होतो गळा. तर अशा पद्धतीने मी आपण कॅनव्हासचं बॅकचं सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. आता इथं ड्रेस आणि कॅनव्हास दोन्ही पण तयार आहे. हे कॅनव्हास आपल्याला अस्तरवरती ठेवून तयार करून घ्यायचं. चला पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण या ड्रेसची शिलाई करून घेणार आहोत टॉपची. तर तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.